आणि आता पाहणार आहोत सविस्तर गावाकडच्या बातम्या। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलल्याने गेल्या 10 दिवसांपासून कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलंय। मात्र या आंदोलनाकडे सरकारचं दुर्लक्ष झालेलं असून या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मुंडन आंदोलन करत सरकार आणि आयोगाचा निषेध केला। जालन्यात क्रिप्टो करन्सीमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पुण्यामधून क्रिप्टो करन्सीचा प्रमोटर सय्यद इरफानसह 4 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुधवे गावच्या परिसरामध्ये सागवान लाकडांचा अवैधरित्या लपवण्यात आलेला साठा सापडलाय। नवापूर वन विभागाच्या पथकाने अवैध लाकूड तस्करी आणि लपवून ठेवण्यात आलेल्या सागवान लाकडाच्या विरोधात मोहीम हाती घेतली आहे। दौंड नगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। अग्निशमन दलाचं वाहन गेल्या 2 महिन्यांपासून गॅरेजमध्ये बंद अवस्थेत पडून आहे। दौंडमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास बाहेरील अग्निशमन दलाच्या वाहनांवर अवलंबून राहावं लागतंय। धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप करपे यांनी महापौर पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रिक्त झालेल्या जागेसाठी 8 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे। जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलेलं असून नवीन महापौरांची निवड केली जाणार आहे। नांदेड जिल्ह्यामधील लोहा तालुक्यातील जामगा शिवणी इथल्या खासगी साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत। कारखान्यामधून निघणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय। राजकीय दबावामुळे कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। बीडच्या परळी शहरामध्ये राखेच्या प्रदूषणामुळे परळीकरांचा श्वास कोंडतोय। तसंच राखेच्या प्रदूषणामुळे रोड अपघातांचं प्रमाण वाढलंय। हजारो टन राखेची विल्हेवाट लावण्यात प्रशासन अपयशी ठरलंय। तर राखेच्या प्रदूषणापासून आमची सुटका करा अशी मागणी परळीचे नागरिक करतात। जड वाहनांना प्रवेश बंदी असताना देखील नांदेड शहरामधून सर्रासपणे जड वाहनांची वाहतूक सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत जड वाहनांना शहरामध्ये प्रवेश बंदी केली आहे, तरीही पोलिसांकडून कारवाई केली जात नाहीये। तर गावाकडच्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेण्याआधी या क्षणाची येणारी मोठी बातमी, कारण वर्ध्यातल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडे सामान्यांनी पाठ फिरवली की काय असं चित्र दिसतंय। साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं अध्यक्षीय भाषण सुरू असताना साहित्य रसिकांसाठी उभारण्यात आलेला भव्य मंडप हा रिकामा दिसत होता आणि 2000 क्षमतेच्या सभा मंडपामध्ये अवघे 150 ते 200 लोक उपस्थित होते। साहित्य संमेलनाला सामान्यांची उपस्थिती दिसतच नव्हती। आयोजक संस्थेला सामान्यांना संमेलनाकडे आणता आलं नाही का अशी चर्चा देखील आता सुरू झालेली आहे। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती थेट घटनास्थळावरून पोहोचवत आहे। उदय, ज्या ठिकाणी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, साहित्य संमेलनाकडे सर्वसामान्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय। हे चित्र महाराष्ट्राला आपण कसं दाखवणार आहात? नक्कीच मी आता तुम्हाला ही सगळी थेट दृश्य सगळ्यात आधी दाखवतो, कारण सकाळी आज याच ठिकाणी जे आहे ते 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं आणि त्यानंतर आता या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं अध्यक्षीय भाषण. मात्र 2000 आसन क्षमता असलेल्या या सगळ्या मंडपात जे आहे ते कुठेही प्रेक्षक नाही आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना जे आहे ते या साहित्य संमेलनाकडं पाठ फिरवली असंच चित्र आहे. जे काही लोक आहेत त्यातले काही लोक तर झोपलेल्या अवस्थेत आपल्याला इथं पाहायला मिळतील, तर काही लोक जे आहेत ते या सगळ्या अध्यक्षीय भाषणाच्या बाहेर म्हणजे मंडपाकडे घोळका करून चर्चा करतात. त्यामुळे अध्यक्षांच्या भाषणाला इथे कोणीच गांभीर्यानं घेत नसल्याचं चित्र आहे. आज खरं तर ज्यावेळी या सगळ्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं त्यावेळी हिंदीतले प्रख्यात कवी कुमार विश्वास यांनी हिंदीमध्ये देखील इतकं मोठं साहित्य संमेलन होत नाही की. त्यानंतर वळणारात आणखी महत्त्वाच्या गावाकडच्या बातम्यांकडे. सातारा जिल्ह्यामधील रिटकवली गाव संपूर्ण शाकाहारी गाव आहे. 545 लोकसंख्या असलेल्या या गावात दारू पिणारा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. यामुळे या गावामध्ये भांडण तंटे शून्यचा बरोबर आहेत, तर निवडणूक विरहित हे गाव ओळखलं जातं.
दारूची तलफ झाल्यामुळे एसटी महामंडळाची बस साईडला थांबून त्या ठिकाणी जाणाऱ्या वाहकावरती कळंब बस डेपोनं कारवाई केली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर कळंब आगार व्यवस्थापक कारवाई करण्यात आली आणि दारूची तलफ भागवण्यासाठी या कंडक्टरनं प्रवाशांचा खोळंबा केलेला होता. नंदुरबार जिल्ह्यामधील अस्लोद गावातल्या 8 वर्षीय अपंग गणेशची संघर्ष गाथा समोर आल्यानंतर त्याच्या मदतीसाठी अनेकांचे हात पुढे येतात. उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं गणेशच्या पुढील सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारण्यात आलेली आहे. अमरावती पदवीधर मतमोजणी केंद्रावरती मतमोजणी करणारे अधिकारी शाहूराव खडसे यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. रात्री अचानकपणे छातीत दुखत असल्यानं त्यांचा मृत्यू झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेवाग्राम इथल्या बापू कुटीला आश्रमाला भेट दिली आणि यावेळी त्यांनी सेवाग्रामचा विकास करण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं. वर्ध्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान हे सरकार सर्व घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वर्ध्याच्या ठाकरे मार्केट परिसरात त्यांनी शिवसेना शाखेचं उद्घाटन केलं. वर्ध्यामध्ये भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण सुरू असताना वेगळ्या विदर्भाच्या घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. येवल्यामध्ये रात्रीच्या वेळी घरासमोर असलेली एक बाईक चक्क आपोआप सुरू झाली आणि काही अंतरावरती गेल्याचा प्रकार समोर आला. नेमकी ही बाईक कशी सुरू झाली यामागचं कारण काय हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. पोलिओमुळे दोन्ही पाय अपंग असलेल्या राजापुरातील अजय नारकर यांनी लाकडी फर्निचर कामात विशेष प्रावीण्य मिळवलंय. पाय अपंग असले तरी ते आपल्या पायावर खंबीरपणे उभे राहिले आहेत. इतकंच नव्हे तर इतर दोघांनाही त्यांनी रोजगार मिळवून दिलाय. बुलडाणा जिल्ह्यामध्ये वाढदिवसानिमित्त एका शिवसैनिकानं उद्धव ठाकरेंना आपल्या रक्तानं भावनिक पत्र लिहिलंय. हेही दिवस निघून जातील आणि येणारा काळ हा शिवसेनेचाच असेल अशा आशयाचं हे पत्र आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना मागास विभागातून अर्ज करण्याची मुभा देणारा शासन निर्णय मॅटनं अवैध ठरवलाय. दरम्यान यामुळे राज्य सरकारसह मराठा समाजाला मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया विनोद पाटलांनी दिली आहे. बनावट कागदपत्र देऊन टेंडर मिळवणाऱ्या शासकीय कंत्राटदार डीबी कन्स्ट्रक्शनवरती कारवाई करण्यात आलेली आहे. या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागानं दिले आहेत. कन्स्ट्रक्शनचे मालक डॉक्टर बाबू जोगदंड हे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्ती असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना धूळ चारत आमदार नितेश राणे पुरस्कृत भाजपच्या 8 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 5 उमेदवारांच्या शिवम पॅनलनं 13 पैकी 12 जागांवर विजय मिळवला. सर्व सदस्यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुक्ताईनगर तालुक्यामधील पोलिसांच्या वतीनं केंद्र शासनाच्या SPC कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं आणि या शिबिरात विद्यार्थ्यांच्या मनामधील पोलिसांसंदर्भातली भीती काढण्यात आली. तसंच पोलीस प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं या संदर्भातली माहिती देखील देण्यात आली. पालघरमध्ये न्यूज 18 लोकमतचा इम्पॅक्ट दिसून आला. मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीवेळी भूसुरुंग स्फोट केल्यानं स्थानिक नागरिकांच्या घरांचं नुकसान झालेलं होतं आणि याबाबत वृत्त दाखवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर आणि डहाणू तहसीलदारांकडून नुकसानीचे अहवाल मागवले. तसंच ठेकेदारांना भरपाई देण्याचे आदेश दिले. बीडच्या माजलगाव नगरपालिकेमध्ये गेल्या 2 वर्षांपासून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती नगरपालिकेमध्ये दाखल झाली आहे. समितीनं महत्त्वाची कागदपत्र ताब्यात घेतलेली आहेत तर चौकशी सुरू झाल्यानं घोटाळेबाजांचे धाबे दण आणले आहेत. मिरज सांगली रस्त्यावरती गतिरोधकांमुळे वाहनधारकांना जीव गमवावा लागतोय. सार्वजनिक बांधकाम विभागानं गतिरोधक न हटवल्यास सुधार समिती कार्यकर्ते स्वतः गतिरोधक हटवतील असा इशारा समितीमार्फत देण्यात आलाय.
स्टॉल धारकांचं पुनर्वसन करण्यात यावं यासाठी स्टॉल धारकांनी वैभववाडीमध्ये उपोषण केलं. अनधिकृत असलेल्या स्टॉल धारकांना नगरपंचायतीनं नोटीस बजावली. दरम्यान या नोटिशीनंतर स्टॉल धारकांनी आपलं उपोषण केलेलं आहे. शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळत नसल्यानं ठाकरे गटाच्या वतीनं पाचोऱ्यामध्ये तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. कापसाला 10,000चा भाव द्यावा अशी मागणी ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केलंय. नवीन वर्णनात्मक अभ्यास 2023 पासूनच लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावरती उतरले. 3 दिवसांपूर्वी 2025 पासून नवा अभ्यासक्रम लागू करावा म्हणून आंदोलन झालेलं होतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचं दिसून येत आहे. भंडाऱ्यातील मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारलेला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप चालू राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र तेलंगणाचा सीमेवरती असलेल्या ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलन केलं. गावातील नळांना पाणी नाहीये तर गावकरी गढूळ पाण्यानं तहान भागवतायत. त्रासाला कंटाळून नागरिकांनी सकमूर मार्गावरती ठिय्या आंदोलन केलं आणि त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कोल्हापूर जिल्हा बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक सुनील लाड यांनी ईडीच्या कारवाईचा धसका घेतल्याचं समोर आलंय. सलग 30 तासांच्या ईडी चौकशीनंतर लाड यांनी हार्ट अटॅक त्यांना आलेला होता आणि त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. दरम्यान लाड यांना अटॅक आल्यानंतर बँक कर्मचारी आक्रमक झाले. बीडच्या परळीमध्ये अयोध्यानगर येथे पंकजा मुंडे यांच्या हस्ते श्री रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याचा विनाश होतो हेच रामायणामध्ये दिसलं असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. राज्यामधील विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आणि यानंतर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मित्र पक्षाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जल्लोष करण्यात आला. अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झालेले आहेत. त्यांनी भाजपच्या रणजित पाटलांचा पराभव केला. अमरावती पदवीधर निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर धीरज लिंगाडे यांनी मतदारांचे आभार मानले आणि लवकरच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याशिवाय जुन्या पेन्शन योजनेसाठी रस्त्यावरती उतरणार असल्याचंही ते म्हणाले. काँग्रेसमध्ये परत जायचं की नाही याचा विचार करू असं सत्यजित तांबेंनी म्हटलंय. काँग्रेस पक्षाला मी दोष देत नाही. पक्ष मोठा असल्यानं अनेक गोष्टी वरपर्यंत जातात की नाही हा प्रश्न आहे असं सत्यजित तांबेंनी म्हटलंय. नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये शुभांगी पाटील यांचा पराभव झालेला आहे. मात्र मला मिळालेली मतं ही खूप आहेत, त्यामुळे मला अजून लढण्याची ताकद मिळेल अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली आहे. विधान परिषद निकालावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जाऊ नये अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे. नागपूरच्या बाबतीत फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केल्याचंही त्यांनी सांगितलं. दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींवर अजित पवारांनी रोखठोक मतं व्यक्त केलेली आहेत. राज्यात पृथ्वीराज चव्हाणांमुळे सरकार गेलं. पृथ्वीराज चव्हाण थेट दिल्लीतून आले आणि त्यांना आमदारकीचाही अनुभव नव्हता आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये दुरावा आला आणि फटका बसून सरकार गेलं असं मत त्यांनी मांडलं. वंचितला महाविकास आघाडीमध्ये घ्यायला माझी वैयक्तिक तयारी आहे, मला इतरांचं माहीत नाही असं अजित पवार म्हणाले. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याला उत्तर दिलेलं आहे. आपल्याला इतर कुणी नाही तर केवळ कार्यकर्त्यांनीच मोठं केल्याचं सांगत महेश लांडगे यांनी अजित पवारांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला. आमदार राजन साळवींचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांची अलिबागमधील एसीबी कार्यालयात चौकशी सुरू होणार आहे आणि राजन साळवींच्या एसीबी चौकशीप्रमाणे मालप यांचीही चौकशी सुरू आहे. मालप यांचा अधिकारी जबाब नोंदवत होते. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचं पंढरपुरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. अमित ठाकरे विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आलेले असताना त्यांना तब्बल 1 टन फुलांचा हार क्रेनच्या साह्यानं घालण्यात आला.
नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झालेले आहेत आणि त्यानंतर मनमाडमध्ये सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत जल्लोष केला। एकात्मता चौकामध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। सुधीर तांबे यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी चांगले संबंध होते आणि त्यामुळे माजी खासदार उल्हास पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांनी सत्यजित तांबेंना मदत केल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला। तसंच शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यास महाविकास आघाडीनं उशीर केल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं। जुन्या नांदेडमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार झालेला सचिन कोलथे नावाच्या व्यक्तीवरती गोळी झाडण्यात आली। यात सचिन त्याचा पाय जो आहे तो जखमी झालेला, तर पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलेला आहे। नांदेडमधील ऑनर किलिंग प्रकरणामधील 5 आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये आणखी 3 दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे। नांदेडच्या लिमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह शेतात जाळून टाकण्यात आलेला होता आणि या प्रकरणामध्ये आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये अनेक ठिकाणी कोयता गँगची दहशत असतानाच आता खोपोलीत सळई गँग दहशत पसरवत असल्याचं दिसून आलंय। रात्रीच्या अंधारात ही गँग दरवाजाचं टाळं तोडून चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। त्यांच्या हातात लोखंडी सळ्या दिसून येत असल्यानं लोकांमध्ये दहशत पसरली आहे, तर पोलिसांनी कसून तपास सुरू केलाय। 9 लाख रुपये देऊन परीक्षेला डमी विद्यार्थी बसवल्याचा प्रकार औरंगाबादच्या चिखलठाणा इथे उघडकीस आलाय। दरम्यान या दोन्ही विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। वाशिमच्या मोहगव्हाण परिसरातील गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापेमारी केली। यावेळी 7,40,000 रुपयांचा दारू साठा नष्ट करण्यात आला। सोलापुरामधील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केलेली आहे। स्वाती घोगरे असं या मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये। धुळ्यामधील पारोळा रोडवर एका तवेरा गाडीचा भीषण अपघात झाला। या तवेरा गाडीतून गुरांची तस्करी केली जात असल्याचं समोर आलंय। या अपघातात 2 जनावरांचा मृत्यू झालाय। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित बातम्या। मुंबई गोवा महामार्गावरती तासगावमध्ये रसायनानं भरलेला टँकरचा अपघात झालेला आहे। या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती आणि यात अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। सोलापुरामध्ये नई जिंदगी परिसरामध्ये 2 दुकानांना आग लागल्याची घटना घडली। आगीत 2 दुकानं जळून खाक झालेली आहेत। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलेलं असून जीवितहानी झालेली नाहीये। सुरक्षितता पाळा, अपघात टाळा असा संदेश देत भुसावळ शहर पोलिसांच्या वतीनं जनजागृती मोहीम सुरू करण्यात आलेली होती। अपघात टाळण्यासाठी हेल्मेटविषयी जनजागृती करून ज्या नागरिकांनी हेल्मेट घातलेलं होतं त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। वाशिमच्या एरंडामधील एका शेतकऱ्याची दागिने आणि रोख रक्कम असलेली पिशवी हरवलेली होती। मात्र एका कांदे विक्रेत्याला ती पिशवी मिळाल्यावरती त्यानं शेतकऱ्याला सर्व मुद्देमाल परत केलाय। त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी सुद्धा कांदे विक्रेत्यांचं कौतुक केलेलं आहे। तर यात संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्या। तर आजच्या गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।